सामान्य जनतेचा आवाज. मी आता निप्पाणी तालुक्यातील हांचनाळ केएस या गावामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि कर्नाटक माता या तीन महामानवांचा फोटो पुजलेला आहे. आणि हा फोटो पुजल्यावर तुम्हाला एकंदरीत असं वाटत असेल की आज कोणत्या ना कोणत्या महामानवांची जयंती आहे का काय, पण असं काहीही नाही. न्याय हक्कासाठी ज्या भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि याचाच आधार घेऊन हांचनाळ मधील बसगोंडा पाटील या शेतकऱ्यांनी उपोषण बसलेलं आहे, बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत. नेमकं का उपोषणाला बसल्यात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय सांगाल, तुम्ही का उपोषणाला बसलात? सर्वे नंबर 5 ही आमची जमीन आहे आणि त्यामध्ये गावचं पाणी जायसाठी म्हणून 3 गुंठे बिन आकाराची जमीन आहे आणि त्यात ते पाणी जे कडनं न जाता आमच्या शेतामधून जात आहे, अतिक्रमण होऊन ते शेतामधून जात आहे. आमची मागणी अशी आहे की ते आमचे सर्वे केलेल्या सर्वेच्या बरोबर शिव हद्दीप्रमाणे सर मारून बांधकाम करून घालवावं ही आमची मागणी आहे. हे पाणी किती वर्षापासून जात आहे, किती दिवसापासून जात आहे आणि किती कोणाकोणाला तुम्ही सांगितले याबद्दल, काय सांगितले का कोणाला? याबद्दल पंचायतीपासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी आम्ही कळविलेलं आहे. म्हणजे पंचायत असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांना कसं पत्र व्यवहार केलाय का असं तोंडी सांगितलं? नाही, आम्ही रजिस्टर करून पाठवलेलं आहे. त्याची काय नोंद घेतली किंवा पोच वगैरे काय? जिल्हाधिकाऱ्यांना कधी पाठवली? 20 तारखेला एकाच दिवशी स्पीड पोस्टनं पाठवलेलं आहे. एकाच दिवशी तुम्ही स्पीड पोस्ट केलेला आहे. पण ह्यो प्रश्न किती वर्षापासून आहे? तरी ह्यो प्रश्न मला वाटते 25-30 वर्षापासून आहे. पण पूर्वी कसं होतं, गावात पाणीच नव्हतं, त्यामुळे गावाचं पावसाचं तेवढंच पाणी येत होतं, त्यामुळे काय तेवढा त्रास होत नव्हता. पण आता पाणी जास्त झाल्यामुळं कायमच गटर वाहत असते आणि मग त्याच्यामुळं सगळं कात्रत चाललंय. पाणी कायम ओलं राहिल्यामुळे मोठा पाणी आलं म्हटलं की पाऊस पडला, गटरीचं मोठं पाणी जरी गेलं तरी आमची जमीन कात्रत चालली आहे आणि त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. तुमची किती जमीन आहे इथं आणि जमिनीत कोणतं पीक आहे? आमचं आता सध्या बघा इथं 3 एकर 28 गुंठ जमीन आहे. त्या गटारी सकट 3 एकर 28 गुंठ जमीन आहे. त्यातली 3 गुंठ जमीन हे म्हणजे पाणस्थळसाठी म्हणून आहे, हे आम्हाला माहित आहे. आम्ही सोडतो, आम्ही मानतो ते, पण हे पीडीओला पण माहिती नाही अजून आणि तलाठी आहे त्या तलाट्याला सुद्धा माहिती नाही. त्यांनी काल आम्ही जे विचारल्यावर बघायला पाहिजे, अजून आम्ही बघितलं नाही अशी उत्तरं दिली काल त्यांनी. ही 3 गुंठ जमीन आहे, हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय? तुमच्याकडे म्हणजे पुरावा वगैरे काय आहे का? उतार्यावर ती बिन आकाराची 3 गुंठ म्हणून नोंद आहे. आमचे वडील आहेत आणि एक काका आहेत, 100 वर्ष, आता 95 वर्ष वय आहे. तर एक धक्कादायक या ठिकाणी माहिती मिळते की ह्या गटरीचं पाणी जाण्यासाठी ग्रामपंचायतीची 3 गुंठ जागा ही एका नाल्यापर्यंत आहे. आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की हे ग्रामपंचायत पीडीओना देखील माहित नाही, ग्रामपंचायतीला माहित नाही आणि तलाट्यांना देखील माहित नाही. खरं तर गावचे तलाटे असतील, प्रत्येक शेताचा उतारा, प्रत्येक जे क्षेत्रफळ आहे, ह्या क्षेत्रफळाची माहिती करून घेणं हे तलाट्यांचं काम असते. मला सांगा, या पाण्यामुळे तुमचं नुकसान काय व्हायलंय? किती तुमची म्हणजे आर्थिक हानी काय होते? आर्थिक हानी तरी व्हायला लागली. आर्थिक हानी नव्हते, अतिक्रमण होऊन आमच्या जमीन आमचे बाद होऊन चालली. मग आता तुमची मागणी, आता तुमची मागणी काय आहे? आम्ही जे सर्वे करून घेतला आहे त्या सर्वे प्रमाणे सर काढून पंचायतीनं ती गटार बांधून वड्याला पाणी काढून द्यावं, आमची दुसरी काय मागणी. तुम्ही ज्यावेळी हे अर्ज दिला, ऍप्लिकेशन दिलं, त्यावेळी तुम्ही ग्रामपंचायतचे पीडीओ असतील किंवा तालुका पंचायतचं किंवा कुणी तुमच्या संग संपर्क केलाय का? त्यांनी आमच्याशी संपर्क केला नाही, पण आम्हीच ते काय झालं विचारायला त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलंच नाही. आता आम्ही ज्या वेळेला उपोषणाला मध्ये एकदा येऊन गेले, फक्त बघून गेले, 4 दिवसात थांबा, 8 दिवस थांबा, तुमचं आम्ही चॉकपीट टाकून लाईन आखून काम चालू करून देतो. नंतर लावले सर्वे करून घ्या म्हणून. सर्वे करून घेतल्यानंतर परत 15 दिवसाची आम्ही मुदत दिली आणि मग सगळ्या पोलीस स्टेशन पर्यंत अर्ज दिला. आणि जर 15 दिवसात तुम्ही नाही केला
तर आम्ही हे गटार मुरुम टाकून मुजवणार, गावचं पाणी इथलं जायचं अडवणार, असं म्हणलं तरी पण आम्हाला मॅडम येऊन म्हणल्या की तुम्ही पोलीस स्टेशनला का गेला. मग पोलीस स्टेशनला जात नाही म्हटलं, तुम्ही हे काम करून द्या, तुमची जबाबदारी आहे, हे तुम्ही काम करा म्हणलं, आम्ही जात नाही तिकडे. त्याच्यावर परत आता 3 आठवडे गेले, कोणीही नाही आलं काय सांगायला. आम्ही उपोषण केलं म्हणताना आता कालच्या ना हे चालू आहे सगळं. मला सांगा, तुम्ही ह्या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधींना सांगितले, स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा इथं ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर कोणाला तुम्ही सांगितलं काय? ग्रामपंचायत सदस्य अध्यक्षापर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी काय दखल घेतली नाही? त्यांनी पण काल होते, येऊन सांगितले बघूया करूया, सगळं तोंडावर हात फिरवून गेले आमच्या. बरं, आता तुम्ही तुमची म्हणजे आताची मागणी ठोस म्हणजे आश्वासनावर तुम्ही नाही, उपोषण मागे आम्हाला घेणार आहे लेखी की काहीतरी लिहून दिलं पाहिजे, मग आम्ही उपोषण सोडणार आहे. आता काय हो? या ठिकाणी बघितलं तर बसकोंडा पाटील जे उपोषण धरलेले आहेत ते काय म्हणतायत की लेखी आश्वासन आल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. खर तर सीमा भागातील एक अवघ्या 5-6 हजार लोकवस्तीचं हे गाव, सातत्यानं या गावावर अन्याय होत आहे. कधी विकासाच्या नावाखाली अनेक लोकप्रतिनिधी नेहमीच या ठिकाणी पाठ फिरवतात. आता हे बोलले की ग्रामपंचायत सदस्यांना देखील सांगितले, पण करतो बघूया, ह्याच गोष्टी होतात. खरं तर आपण मतं देतो की आपला विकास होण्यासाठी, पण जर आपला विकास होण्यासाठी किंवा आपली मागणी पूर्ण होण्यासाठी सातत्यानं किंवा यासाठी आपल्याला उपोषण सारखं बसायला लागतं, हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. येणाऱ्या काळात किंवा संध्याकाळपर्यंत कोणकोणते प्रशासकीय अधिकारी इथं येऊन भेट देतात आणि यांची मागणी मान्य करतात की हे बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन प्रीतम सह राहुल मिस्त्री, सीमाभाग न्यूज.